कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून शहरातील 595 केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सकाळी कसबाबावडा इथल्या यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळेल, तसंच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. बहुमत कोल्हापूरमध्ये 100% आम्हाला त्या ठिकाणी येणार. इचलकरंजीमध्ये आम्ही शाहू आघाडी म्हणून इचलकरंजीमध्ये लढलेलो आहोत. आम्हाला तिथं देखील विश्वास आहे. वातावरण तिथं देखील चांगलं आहे. त्यांनाही कॉन्फिडन्स आहे, कारण की तिथं मूळ भाजप आणि नवीन भाजप यांच्यातला संघर्ष आहे. आता मूळ भाजप सतरंजा उचलते आणि नवीन भाजप खुर्चीवर बसलेला आहे. त्यामुळे आता त्याचाही उद्रेक आम्हाला इचलकरंजीमध्ये पाहायला मिळेल. भाजप आणि महायुतीनं कोल्हापुरात मतदानाच्या अगोदर 24 तासात जी दडपशाही केली त्याला कोल्हापूरकर उत्तर देतील असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. विरोधी पक्ष म्हणून महायुती विरोधात काँग्रेस कणखर भूमिका मांडतंय हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसचा मताचा टक्का वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मतदानाच्या 48 तास अगोदर ईव्हीएमला नवीन मशीन जोडून संभ्रम निर्माण करणं दुर्दैवी असल्याचंही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं.